सिरीज काय राहील तुमची मंथली वेजेस 110 ते 120 राहील. त्यानंतर 120 प्रत्येक याच्यामध्ये कितीचा फरक आहे 10-10चा फरक आहे म्हणजे कंटिन्यूपणे सतत चालत आलेली सिरीज आहे. ओके. आता नंबर ऑफ वर्कर दिलेले आहे, ही झाली वेजेस त्यांची आणि हे दिले त्यांचे नंबर ऑफ वर्कर्स म्हणजेच फ्रिक्वेन्सी ध्यानात ठेवायचं आहे. हे तुमचा एम राहील, हा तुमचा एफ राहील. ह्या दोन गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहे. आणि आता तुम्हाला कंटिन्यू सिरीजमध्ये काय करायचं आहे, फॉर्म्युलामध्ये बदल काय होते ते पाहायचं आहे. पहिले आपण डायरेक्ट मेथड पाहू. डायरेक्ट मेथडचा फॉर्म्युला काय आहे. आता डायरेक्ट मेथड जर विचारलं तुम्हाला तर ए इज इक्वल टू सिग्मा एम एफ अपॉन एन. जो फॉर्म्युला तुमचा डिस्क्रिट सिरीजचा होता तोच फॉर्म्युला तुमचा डायरेक्ट मेथड याच्यामध्ये काय राहील, अशाच पद्धतीचा फॉर्म्युला राहील. यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल राहणार नाही, हे ध्यानात ठेवायचं आहे. कोणत्या याच्यामध्ये तर कंटिन्यू सिरीजमध्ये. त्यानंतर शॉर्टकट मेथड. आता शॉर्टकट मेथडमध्ये काय राहील तर ए इज इक्वल टू एक्स प्लस काय करत होतो आपण सिग्मा एफ डी एक्स अपॉन एन. ओके. एवढा फॉर्म्युला आपला होता, कशाचा होता डिस्क्रिटचा. आता इथं काय करायचं आहे आपल्याला इंटू आय करायचं आहे. इंटू आय एवढं वाढते इथं, हे ध्यानात ठेवायचं आहे. कोणत्या मेथडमध्ये तर कंटिन्यू सिरीजमध्ये. कंटिन्यू सिरीजमधला हा फॉर्म्युला झालेला आहे, लिहून टाकायचे. ते कंटिन्यू याचं प्रॉब्लेम आहे, यानुसार आपल्याला आता सॉल्व करायचं आहे. ओके. पहिले पाहू आपण डायरेक्ट मेथडनुसार आणि मग पाहू शॉर्टकट मेथडनुसार. आता आपल्याला कोणकोणते कॉलम घ्यायचे आहे तर पहिला कॉलम जो आहे इथे लिहायचं आहे मंथली वेजेस. मी डायरेक्ट फक्त एमच लिहितो. ओके. आता एम जसाच्या तसा आपण घेतला 110 ते 120, 120 ते 130, 130 ते 140, 140 ते 150 आणि 150 ते 160. त्यानंतर नंबर ऑफ वर्कर्स म्हणजेच फ्रिक्वेन्सी आपल्याला घ्यायची आहे, पण ते नंतर घेऊ आपण. आता याचं काय करायचं आपल्याला, कारण आपल्याला इथं सिग्मा एम एफ पाहिजे, त्यासाठी आपल्याला एम पाहिजे. आता याची टोटल कशी करसाल तुम्ही, हे जे तुम्हाला मंथली वेजेस दिलेलं आहे. ओके. तर पहिले आपल्याला एक सिरीज बनवून घ्यावं लागते, त्यालाच आपण काय म्हणतो एम व्ही म्हणतो त्याला आपण. एम व्ही म्हणजेच मिड व्हॅल्यू म्हणजे मधातली संख्या. या दोन याच्या मधातली संख्या काय आहे त्याला आपण एम व्ही म्हणतो. आता एम व्ही काढताना काय करायचं आहे, एम व्ही म्हणजेच जे आपल्याला लोएस्ट अमाऊंट दिली आणि जी लार्जेस्ट अमाऊंट दिली या दोन्ही याची करायची आपल्याला टोटल आणि भागेला करायचे 2, कारण या दोन संख्या म्हणून. 110 अधिक 120 भागेला 2 म्हणजेच किती होतात तर 115. ओके. त्यानंतर 125, 135. एक वेळा काढलं तुम्ही तर जेवढ्याचा फरक आहे त्यानुसार ते वाढत जातात. 10चा फरक आहे म्हणतात 10च्या फरकानुसार हे वाढत जाईल. 145, 155. हा झाला तुमचा एम व्ही. ओके. आता इथं डायरेक्ट मेथड तुम्ही सोडवलं तरी चालते, नाही सोडवलं तरी चालते, तुमच्यावर डिपेंड आहे. कारण जास्तीत जास्त आपण हे शॉर्टकट मेथडनुसारच प्रॉब्लेम सॉल्व करत असतो. ओके. आता तुम्हाला जर या पद्धतीने सॉल्व करायचं असेल तर याची तुम्हाला टोटल करायची आहे आणि त्यानंतर तुमची जी फ्रिक्वेन्सी आहे ही फ्रिक्वेन्सी तुमची नंबर ऑफ वर्कर्स इथं नाव द्यायचं आहे तुम्हाला. फ्रिक्वेन्सी लिहून घ्यायची आहे 4, 2, 8, 3 आणि 2. याची टोटल म्हणजे तुमचा एन राहील. हा तुमचा एन राहील. किती राहते 4 आणि 2 6, 6 आणि 8 14, 14 आणि 5 19. 19 आहे ना. हा 19. त्यानंतर तुमचे एम व्ही म्हणजे याची टोटल म्हणजे काय होते सिग्मा एम एफ होते. ओके. पण यांना तुम्ही नाही सोडवलेले चालते कारण याची आपल्याला गरज नाही या पद्धतीमध्ये. ओके. याच्यात तुम्ही सोडवण्याच्या फंदात काही पडू नका, एकाच इकडे लक्ष द्यायचं आपल्याला शॉर्टकट मेथड. आणि त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी पाहिजे ते ध्यानात ठेवायचे आहे. आता तुम्हाला पाहिजे एक्स काढण्यासाठी काय पाहिजे तुम्हाला डी एक्स काढावं लागते, बरोबर आहे. तर आपण एक डी एक्सचा कॉलम करू. एक्स बरोबर एक संख्या घ्यायची आहे. आता संख्या कशातली घ्यायची सांगा मला. आपल्याला एक्स बरोबर डी एक्स काढण्यासाठी एक्स बरोबर आपण मेजरमेंटमधून संख्या घेत असतो, बरोबर आहे. जे आपली एक सिरीज आहे त्या सिरीजमधून आपण एक संख्या घेत असतो. म्हणजे आपण याच्यातून एक संख्या घ्यायला पाहिजे. या संख्येचं प्रतिनिधित्व कोण करते तर एम व्ही करते. तर एम व्ही मधून एक आपल्याला संख्या घ्यायची आहे, ती घेतली आपण किती 115. आता 115तून 115 गेले 0 राहिले, त्यानंतर राहिले 10, 20, 30 आणि 40. ओके.
आता आपल्याला काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये पाहिजे आपल्याला FDX आणि आय पाहिजे, बरोबर आहे. तर पहिले आपल्याला आय काढायचं आहे. आता यालाच म्हणतो डिव्हायशन फॉर्म. आता आय म्हणजे काय राहते की या DXचं रूप राहते. हे जे DX आहे यांचा गुणाकार जास्त नाही आला पाहिजे म्हणून याला आपण कमी करतो. याच्यातली जी सर्वात लहान संख्या आहे ती आपल्याला आय बरोबर घ्यायची. आपण इथं घेतली आय बरोबर 10. तर याने काय करायचा, भागाकार करायचा. इथं भागाकार करायचा. 10 0 0 0, 10 1 10, 10 2 20. इथं कसं काय झालं प्रॉब्लेम, इथं 20 पाहिजे ना. 10 2 20, 10 3 30 आणि 10 4 40. याला आपण काय केलं, आय म्हणजेच लहान केलं. याला भागाकार करायचा आहे. कशाला, हे DXच आहे, एक ध्यानात ठेवायचा. आय म्हणजेच तुमचा DX आहे. आय म्हणजेच तुमचा DX आहे, हे ध्यानात ठेवायचं आहे. आय म्हणजेच DX आहे म्हणून इथं आपण गुणाकारानं ते जे काही उत्तर होतं त्याला वाढवलेलं आहे. ओके. आता पाहिजे आपल्याला FDX. आता FDX काढण्यासाठी आपल्याला काय करायला लागते, आय सोबत DXचा गुणाकार करायचा. सॉरी, FDX पाहिजे ना, F सोबत आयचा गुणाकार करायचा आपल्याला. ओके. कारण आय म्हणजेच तुमचा DX आहे आणि याचा गुणाकार करायचा तुम्हाला तुमच्या फ्रिक्वेन्सीसोबत. म्हणजे 4 0 0, 2 1 2, 8 2 16, 3 3 9 आणि 4 2 8. याची जी टोटल होते ते होते सिग्मा FDX. पाहायचे टोटल किती होते, 2 आणि 16 18, 18 9 27, 27 आणि 8 किती होते, 35 एन झालेलं आहे. सर्व गोष्टी आपल्याकडे आलेल्या आहेत. पुन्हा एक वेळा रिव्हिजन घेऊ आपण. ओके. सर्व गोष्टी आपल्याला ज्या पाहिजे त्या गोष्टी आलेल्या आहेत का पहिले चेक करून घ्या. आपल्याला काय पाहिजे, एक्स पाहिजे. तो एक्स आपण घेतला 115. सिग्मा FDX 35 आलेला आहे. हो. त्यानंतर एन जो आहे तो तुमचा 19 आलेला आहे आणि आय जो आहे तो तुमचा 10 आलेला आहे. बाकी काय राहिलं, हो हो. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का सांगा आता मला. आपण काय काय केलं बघा. पहिले आपल्याला सिरीज दिलेली आहे, कंटिन्यू सिरीज. त्याचा आपल्याला मिड व्हॅल्यू काढली आपण, त्याला आपण EMV म्हटलं शॉर्टकटमध्ये. म्हणजेच पहिली संख्या घ्यायची, दुसरी संख्या घ्यायची, लोअर व्हॅल्यू अप्पर व्हॅल्यू दोन्हीची टोटल भागेला 2. जे काही संख्या येईल ती आपण EMV घेतलेली आहे. EMV म्हणजेच आपली सिरीज आहे. या सिरीजमधून आपल्याला DX घ्यायचा आहे, एक्स याच्यातूनच घ्यायचा आहे. ओके. हे ध्यानात ठेवायचं आहे. फ्रिक्वेन्सीची टोटल म्हणजे एन, याच्यातून आपण कोणतीही संख्या घेत नाही, हे ध्यानात ठेवायचं आहे. हे आपली जे नंबर ऑफ वर्कर, नंबर ऑफ काय जे काय दिलं असेल तर ते आपली फ्रिक्वेन्सी राहते. ते फ्रिक्वेन्सी घेतली आपण. याची टोटल म्हणजे हे झाला तुमचा एन. त्यानंतर तुम्हाला पाहिजे आय म्हणजेच हे DXचं एक शॉर्ट रूप केलेलं आहे आपण. म्हणजेच एक प्रकारचं आहे DXच आहे. ओके. यालाच म्हणून आपण काय केलं, याला भागाकार देऊन लहान रूप करून घेतलेलं आहे. भागाकार दिल्यानंतर काय होते, लहान रूप होऊन जाते. ओके. म्हणून इथं आय बरोबर घेतला आपण 10ने याला सर्व याला भाग दिला, ती संख्या आली आपल्या ह्या. त्यानंतर आपल्याला FDX काढायला लागते. FDX करण्यासाठी आपल्याला Fचा आणि DXचा गुणाकार करावा लागत असते, बरोबर आहे. परंतु DX सोबत कधी कधी DXची संख्या जी असते ही खूप सारी मोठी असते. मग आपल्या इकडला गुणाकार जो आहे तो खूप सारा मोठा येते. म्हणून त्यामुळे आपण त्याला आयमध्ये कन्वर्ट करून घेतलं. ओके. म्हणजेच या आयचा आणि Fचा आपण गुणाकार केला, तो झाला तुमचा FDX. ओके. आणि पुन्हा आपण काय करू, यांच्यासोबत गुणाकार करून घेतला की आपलं या DX सोबतच ती संख्या येऊन जाते. आता आपल्याला काय आपला फॉर्म्युला पाहायचा आहे. आता हा आपला फॉर्म्युला होता शॉर्टकट मेथडनुसार. आता ते तुम्ही बाकीचं काय लिहायचं आहे ते लिहून टाकायचं आहे. आता एक्स बरोबर किती घेतला होता आपण, तर 115 घेतली होती. ओके. त्यानंतर सिग्मा FDX आला होता आपला 35. त्यानंतर एन होता आपला 19 आणि आय होता आपला 10. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पहिले याचा गुणाकार करून टाकायचा. 115 अधिक यांचा गुणाकार केला म्हणजे हे झाले 350 भागेला 19. ओके. 115 अधिक यांचा भागाकार करा, 150 भागेला 19, 18.42 यांचा बेरीज. 115 अधिक 18.42 किती आलेला आहे, किती आलेलं आहे, 115 अधिक 18 130, 133.42, 133.42 हे झालं आपलं उत्तर. ओके. पहा आता कोणाला काही प्रॉब्लेम असेल ते विचारून घ्या.